नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानागोर फाउंडेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असती, ज्यावेळेस आपल्याकडे बजेट प्रेझेंट केलं जातं त्यावेळेस त्या बजेटमध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण योजनांवर लक्ष देणं. कारण की आपल्या एक्झामचं जेव्हा तुम्ही स्वरूप ॲनालिसिस करता तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्या एक्झाममध्ये अशाच प्रकारच्या योजना विचारल्या जातात की ज्या योजना एक तर चर्चेमध्ये खूप असेल किंवा त्या योजनेवर ह्या वेळेसच्या बजेटमध्ये बऱ्यापैकी खर्च केला गेलेला आहे. मग अशा वेळेस नेमक्या कोणत्या स्कीमवर आपण अभ्यास करायचा हे विद्यार्थ्यांना खूप कन्फ्यूज होतं. परंतु आता कन्फ्युजन हे टोटली दूर होणार आहे. का? कारण की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 2026-27 मध्ये आपल्या गव्हर्नमेंटनी बजेटच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या योजनावर टार्गेट केलेलं आहे, किंबहुना ह्या योजना आपण करूनच ठेवल्या पाहिजे की ज्याचा असलेला उपयोग तुम्हाला करंट ओरिएंटेशन आणि सोबतच तुमच्या असलेल्या बजेटरी अलोकेशनच्या माध्यमातून कुठं खर्च वाढवला आहे आणि कोणत्या योजनेवर खर्च कमी केलेला आहे हे आपल्याला तिथे अनालिसिस करता येईल. मग अशा स्वरूपामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे काय की त्या योजना कोणत्या आहे आणि त्या योजनेवर असलेला जो काही बजेटरी एस्टिमेट आहे आणि मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये किती खर्च केले गेलेला आहे याचा असलेला तुमच्याकडं लेखाजोखा असणं फार गरजेचं आहे. मग अशा संदर्भामध्ये व्हीबीजी रामजी ज्याला आपण मनरेगाचं नवीन स्वरूप म्हणतोय, तर ह्या वर्षीच्या बजेटमध्ये त्याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये आता साहजिकच आहे त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचं असलेलं वेटेज नव्हतं. का? कारण की मागच्या वर्षी ती योजना नव्हतीच. परंतु आता जर बघायला गेलं तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की ह्या बजेटमध्ये 2026-27 मध्ये जवळपास 95,692 कोटी एवढा आपण अलोकेशन्स केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने ह्या बजेटमध्ये इथं एवढे पैसे अलोकेट केलेले आहे. आता मनरेगाला मागच्या वर्षी 88,000 होते, आता ह्या वर्षी 30,000 इथं खर्च केलेला आपल्याला दिसून येते. सोबतच अशाच प्रकारच्या असलेल्या योजनांचा ज्यावेळेस तुम्ही विचार करतात तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की मनरेगा योजनावर जो काही खर्च आहे तो खर्च कमी केलेला आहे आणि तोच खर्च शिफ्ट केलेला आहे व्हीबीजी रामजी मध्ये. मग अशा पद्धतीने विकसित भारत तर मग त्या प्रकारचं असलेलं त्याचं नाव केलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की अलोकेशन मध्ये कशा प्रकारे आपण स्विच केलेलं आहे. त्याच्यानंतर जल जीवन मिशन आहे, पीएम किसान योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्याच्यानंतर समग्र शिक्षा अभियान आहे, नॅशनल हेल्थ मिशन आहे, सक्षम अंगणवाडी पोषण जो आहे ती योजना आहे, त्याच्यानंतर मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेशन स्कीम्स आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, सूर्यघर पीएम योजना आहे, मुफ्त बिजली योजना, पीएम विकसित भारत रोजगार योजना आहे, भारत नेट प्रोजेक्ट आहे आणि रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन स्कीम आहे. अशा प्रकारच्या असलेल्या ह्या महत्त्वाच्या ज्या योजना आहे ह्या योजनावर भारत सरकारने खर्च केलेला आहे. फक्त लक्ष ठेवायचं की या बाबतीमध्ये पीएम विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत ह्या वर्षी बजेटमध्ये 20,083 एवढा खर्च केलेला आहे. 20,083 कोटी एवढा खर्च केलेला आहे. परंतु मागच्या वर्षी ह्या बजेटमध्ये त्या योजनेवर खर्च केलेला दिसून येत नाहीये. त्यामुळे हे थोडंसं बघायचं की एक्झॅक्टली कोणत्या योजनेवर किती खर्च झालेला आहे, सर्वात जास्त कोणत्या योजनेवर खर्च झाला आहे असं जर तुम्हाला विचारलं तर 298% खर्च हा एका योजनेवर झालेला आहे, तो म्हणजे जल जीवन मिशन. त्यामुळे जर तुम्हाला पर्सेंटाईल विचारलं तर 298% एवढा खर्च आपल्याकडे झालेला दिसून येणार आहे. कद्या संदर्भामध्ये जर आपण पर्सेंटेज वाईज जर बघायला गेलं की मागच्या वर्षी किती होतं आणि ह्या वर्षी किती आहे तर अशा वेळेस 298%नी वाढ केलेली आपल्याला तिथं दिसून येते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची काय आहे, भारत नेट योजना 264%नी ह्या वर्षी वाढ करण्यात आलेली आहे. मग तुम्हाला इथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे की जल जीवन मिशन मध्ये मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पैसा जास्त खर्च केलेला आहे. म्हणजे भारत देशामध्ये आता प्रत्येकाला नळातूनच इथं पाणी दिल्या जाणार आहे. ह्या वर्षीच्या बजेटमध्ये आपण इथं काय केलेलं आहे मेन्शन केलंय. मग आता ह्या सगळ्या ज्या काही योजना आहे ह्या योजना थोड्या डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. का? कारण की अशा प्रकारचं जर अलोकेशन तिथं गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होत असेल तर अशा वेळेस आपल्याला त्याचा असलेला संदर्भ घेत त्याचा महत्त्वपूर्ण आपल्याला ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी आपल्याला परफेक्टली माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो मग आपण बघूया मनरेगा. आता व्ही रामजी यालाच आपण मनरेगाचं नवीन स्वरूप म्हणतोय. त्यामुळे जर आपण बघायला गेलं तर आपल्या लक्षात येते की या बाबतीमध्ये आपल्याकडे जी काही मनरेगा योजना आहे त्या मनरेगा योजनेमध्ये ज्यावेळेस अनालिसिस करतो तर त्याचं असलेलं नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हे त्याचं नाव आहे. दुसरी गोष्ट
कधीपासून सुरू झालेली आहे अंमलबजावणी, तर 2 फेब्रुवारी 2006 पासून स्टार्ट झालेलं आपल्याला दिसून येते. सोबतच मंत्रालय कोणतं आहे, ग्रामीण विकास मंत्रालय आपल्याला दिसून येते. ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, तर ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट ज्याला आपण म्हणतोय, तर ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे, ग्रामीण कुटुंबातील जे काही असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे अकुशल कामगार आहे तर त्यांना दरवर्षी किमान 100 दिवसाचा असलेला हमी रोजगार प्राप्त करून देणे, उपजीविकेची सुरक्षा प्रदान करणे, ग्रामीण भागामध्ये इथं जी काही टिकाऊ मालमत्ता आहे जसं रस्ते, धरणं किंवा केटी वगैरे बांधल्या जातात, तर ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जाणार पाहिजे, तिथं दिल्या पाहिजे. मग अशा पद्धतीने ह्या योजनेवर आता आपल्या भारत सरकारने खर्च कमी केलेला आहे, परंतु ही योजना खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशामध्ये फार महत्वपूर्ण म्हणून काम करताना आपल्याला दिसून येते. आता याच्यामध्ये अजून काय वैशिष्ट्य आहे ह्या योजनेचं, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की कायदेशीर हक्क जो आहे, लिगल राईट्स आहे, तर हा लिगल राईट्स त्याच्या माध्यमातून असणार आहे. का, कारण की व्यक्तीला जर इथं योजनेअंतर्गत जर तुम्ही रोजगार देण्यामध्ये अकार्यक्षम राहिले सरकार, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बेरोजगारीचा भत्ताही काय केला जातोय, दिला जातोय. रोजगाराची हमी तिथं दिल्या जाते. मग रोजगाराची हमी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर 100 दिवसाचा रोजगार हा फिक्स केलेला असतो. मग याच्यामध्ये कामाचा प्रकार कोणता असतो, जलसंधारण असेल, वृक्ष लागवड असेल, ग्रामीण रस्ते असेल, तलाव विहिरी खोदणं असेल किंवा मृदा संवर्धन असेल, अशा विविध प्रकारच्या असलेल्या योजनांचा काय केला जातोय, त्याच्यामध्ये समावेश केला जातोय. हे लक्ष ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये अजून काय असतं, तर महिलांचा सहभाग किमान 33% एवढं काय आहे, सहभाग हा कंपल्सरी आहे. म्हणजे एकंदरीत महिलांना इथं रिझर्वेशन दिल्या जाते, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कामाची उपलब्धता, अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत काम देणे काय आहे, बंधनकारक आहे. थोडस एकदम व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे. का, अशा प्रकारच्या असलेल्या योजनांवर, अशा प्रकारच्या असलेल्या संबंधित असलेल्या स्कीमवर आपल्याला कंटिन्युअसली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. 15 दिवसामध्ये तुम्हाला काम देणे काय आहे, बंधनकारक आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग याची असलेली ऑडिटिंग होती का, तर हो, लक्षात ठेवायचं, सोशल ऑडिटिंग होती आणि थेट बँकेमध्ये काय केला जातोय, याचा पगार सबमिट केला जातोय. त्यामुळे जर तुम्हाला इथं मल्टिपल क्वेश्चन्स मध्ये किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये अशा प्रकारचे जर ऑप्शन्स दिल्या जात असेल, तर त्या ऑप्शनच्या आधारे तुम्ही काय करू शकतात, याचं असलेलं प्रॉपरली युटिलायझेशन करून इथं तुम्ही तुमची असलेली माहिती व्यवस्थितरित्या सॉर्ट आउट करू शकतात. ठीक आहे. पहिली झाली योजना. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्वाची, ज्याच्यावर भारत सरकारने इथं 298% एवढं काय केलेलं आहे, खर्च वाढवलेला आहे. जवळपास 300% इथं शासनाने खर्च वाढवलेला आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये हा काही जल जीवन मिशन आहे. हे जल जीवन मिशनच्या संदर्भामध्ये जर आपण बघायला गेलं तर त्याची डेट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डेट काय आहे, 15 ऑगस्ट 2019 रोजी सुरू करण्यात आलेली ही जी योजना आहे, तर ही योजना 2024 पर्यंत ग्रामीण घरांना कार्यात्मक घरगुती नळ कनेक्शन देणं याच्यासाठी काय केली आहे, तयार केलेली आहे. आणि ही काय आहे, केंद्र प्रायोजित योजना आहे. म्हणजे एकंदरीत सेंट्रल सेक्टोरल स्कीम्स आहे. मग अशा पद्धतीने केंद्रीय प्रायोजित योजना आहे, म्हणजे सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे. मग अशा ही सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे, हे लक्ष ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. केंद्रीय प्रायोजित असलेल्या योजना म्हणून याला कन्सिडर केल्या गेलेल्या आहे. चालू कधी झाली आहे, 15 ऑगस्ट 2019 ला चालू झाली आहे. 2024 पर्यंत आपल्याला ग्रामीण भागामध्ये नळ जोडणी द्यायची आहे. बघ, त्याच्यानंतर आता काय केलं आहे, ही योजना आता 2028 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणायचं का की ह्या वर्षीच्या योजनेमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ येतोय की ज्याच्यामध्ये 2028 पर्यंत ही योजना काय केली आहे, एक्सटेंड करण्यात आलेली आहे. मंत्रालय कोणतं आहे, तर जलशक्ती मंत्रालय आहे. लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. मुख्य उद्दिष्ट काय आहे, हर घर जल हा सगळ्यात महत्वाचा असलेला काय आहे, संदर्भ आहे. प्रत्येक घरामध्ये पाण्याची व्यवस्था नळाच्या द्वारे इथं केल्या जाईल, हा त्याच्यातला काय असणार आहे, संदर्भ असणार आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दररोज किती लिटर, 55 लिटर, किती, 55 लिटर सुरक्षित व पुरेसे पाणी देणे हे काय आहे, सुनिश्चित करणे, हा सगळ्यात महत्वाचा संदर्भ आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये हे मुख्य उद्दिष्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, ज्याच्यावर कंटिन्युअसली माइट बी क्वेश्चन विचारल्या जातात, हे लक्षातच ठेवायचं
की या बाबतीमध्ये आपल्याकडे जो काही निधीचा वाटप असणार आहे ह्या योजनेच्या संदर्भात तो कसा असणार आहे, तर केंद्रशासित प्रदेशांसाठी 100% असणार आहे. दुसरी गोष्ट, हिमालयन आणि जे काही ईशान्य भागात आहे तर त्याच्यामध्ये 90-10% आहे, कारण की सेंट्रल स्पॉन्सर स्कीम म्हटल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे असलेले अलोकेशन्स केल्या जातात. आणि इतर राज्यांसाठी 50-50 असणार आहे. हे तुम्ही थोडंसं बारकाईने लक्षातच ठेवायचं की ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ह्या योजनेवर 100% क्वेश्चन विचारण्याची शक्यता मला दाट वाटते. का वाटते? कारण की केंद्रशासित प्रदेशांना 100% तिथं काय केलं जाणार आहे, प्रोत्साहित केल्या जाणार आहे. 100% केंद्रशासित प्रदेशांना इथं सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे. हिमालयन रिजन असेल किंवा नॉर्थ ईस्ट रिजन असेल तर 90-10 आणि अदर स्टेटसाठी 50-50 आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे आहे. येतं लक्षात हे. त्याच्यानंतर देशभरातील शाश्वत पाणी पुरवठ्याचा इथं आपल्याला व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करायचं आहे. हा त्याच्या मागचा काय आहे, मूळ उद्दिष्ट आपल्याला तिथं दिसून येतोय. त्यामुळे याच्यातले फॅक्च्युअल डेटा काय काय लक्ष ठेवायचं, 2019 ला चालू झाली, 2024 पर्यंत आपल्याला प्रत्येकाच्या घरांना नळाचं कनेक्शन द्यायचं आहे. 28 पर्यंत ही योजना एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला संदर्भ आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येणार आहे. याचा असलेला बजेटरी अलोकेशन्स काय काय आहे, हे बजेटरी अलोकेशन्स एकदा बघून घ्या, कारण की ह्या योजनेवर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारल्या जातात. मग अशा पद्धतीने हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रगती आणि उपलब्धी 2025 पर्यंत आपण काय अचीव करू शकलेलो आहोत, तर नळ जोडण्या जवळपास 15 कोटी ग्रामीण कुटुंबांना आपण इथं जॉईन करू शकलो आहोत. त्याच्यानंतर जे काही गावं आहे तर 2.12 लाखाहून अधिक गावे हर घर जल प्रमाणित काय केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे. 100% काय झालेलं आहे, कव्हरेज तिथं देण्यात आलेलं आपल्याला दिसून येते, किंवा 100% कव्हरेज हे आपण अचीव करू शकलेलो आहोत. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, दुसरी योजना झाली. तिसरी महत्वाची योजना ते कोणती आहे, पीएम किसान योजना. कोणती आहे, पीएम किसान योजना. मग पीएम किसान योजनेच्या संदर्भात काय आहे तर लक्ष ठेवायचं, त्याचा लॉंग फॉर्म प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर ही योजना कशी आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना आपल्याला तिथं दिसणार आहे. दरवर्षी आपण किती देतोय, तर दरवर्षी, महिन्याला नाही, शब्द काय आहे, दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत त्याच्या अंतर्गत दिल्या जात आहे. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधी सुरुवात झाली आहे, 24 फेब्रुवारी 2019 ला. कधी, 24 फेब्रुवारी 2019 ला सुरू झाली. त्यामध्ये कृषी आणि शेतकरी जे कल्याण मंत्रालय आहे हे मंत्रालय त्याच्याशी इन्चार्ज असणार आहे. सोबतच लाभार्थी कोण असेल, तर शेतकरी कुटुंब लाभार्थी असणार आहे. सोबतच याची अंमलबजावणी कशी कोण करणार आहे, तर केंद्र सरकार करणार आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की या बाबतीमध्ये ह्या सगळ्यात महत्वपूर्ण असलेल्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आर्थिक सहाय्य काय असणार आहे, फायनान्शियल असिस्टन्स, तर वार्षिक स्वरूपामध्ये 6,000 रुपये आपल्याला भेटणार आहे. आता 6,000 वन टाइम थोडी भेटणार आहे, तर त्याच्यामध्ये 2,000 चे 3 हप्ते असेल. कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये, एप्रिल ते जुलै मध्ये एक पहिला हप्ता, ऑगस्ट नोव्हेंबर मध्ये दुसरा हप्ता आणि डिसेंबर मार्च मध्ये तिसरा हप्ता त्याच्यामध्ये अलोकेशन्स केल्या जाणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून तो पैसा तिथं डिरेक्टली दिल्या जाणार आहे. त्याच्यानंतर पात्रता, एलिजिबिलिटी काय असणार आहे, याच्यामध्ये लघु व सीमांत शेतकरी हे असणार आहे. दुसरी गोष्ट, स्वतःच्या नावावर शेती जमीन असणे काय आहे, आवश्यक आहे. कोण लाभार्थी नाहीये याच्यावर पण एकदा क्वेश्चन विचारलेला होता. मग या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर आयकर भरणारे शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, निवृत्ती कर्मचारी, मग अशा प्रकारचे असलेले ते लोक तिथं काय असणार नाहीये, इथं इलिजिबल असणार नाहीये. हे लक्ष ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चलो पुढची असलेली योजना ती म्हणजे काय आहे, तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातली. कोणती आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भाग. आता साहजिकच आहे, आवास योजना म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर आपल्याकडे डोळ्यासमोर येतं ते म्हणजे काय, ग्रामीण भागामध्ये घर बांधायची. मग अशा वेळेस प्रधानमंत्री आवास योजना आहे ग्रामीण भागामध्ये. सुरुवात कधी झालेली आहे, 2016 ला. लक्ष ठेवायचं, कधी सुरुवात झाली आहे, 2016 ला. मंत्रालय कोणतं असणार आहे, ग्रामीण विकास मंत्रालय असणार आहे.
उद्दिष्ट काय आहे तर 2024 पर्यंत सर्व ग्रामीण बेघर कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर काय करायचे आहे, उपलब्ध करून द्यायचं आहे. लक्ष ठेवायचं 2016ला सुरुवात झालेली योजना आहे आणि 2026 मध्ये तिला 10 वर्ष कंप्लीट झालेली आहे. त्यामुळं कदाचित त्या वर्षीच्या असलेल्या बजेटमध्ये ह्या वर्षीच्या बजेटमध्ये याला जास्त प्रेफरन्स दिलेला आहे. ठीक आहे, मग यामध्ये 2024 पर्यंत पक्के घर बांधायचे आहे आणि हे टू बी कंटिन्यूशन मध्ये आपण ही योजना चालू ठेवत आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. घराचा किमान आकार किती असणार आहे तर 25 स्क्वेअर किलोमीटर असणार आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकघर, वीज, स्वच्छता, पिण्याचे पाण्याची उपलब्धता असणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लाभार्थी निवड कशी असणार आहे तर आपल्याकडचा असलेला सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड जो काही डेटा आहे तर त्याचा असलेला संदर्भ तिथे घेतला जाणार आहे. आर्थिक सहाय्यता कशी असणार आहे, मैदानी भाग असेल तर 1.20 लाख रुपये दिल्या जाईल, डोंगराळ भाग असेल तर 1.30 लाख रुपये तिथं दिल्या जाईल. 1.30 म्हणजे दीड पावणे दोन दीड पर्यंत, नियर टू बी दीड पर्यंत एवढा पैसा तिथं दिला जाणार आहे. यामध्ये मनरेगा अंतर्गत 90 ते 95 दिवसाची मजुरी दिल्या जाईल आणि शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये तिथं दिल्या जाणार आहे. मग एकंदरीत ह्या योजनेचा संदर्भ तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीमध्ये. लक्षात आहे. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे, समग्र शिक्षा अभियान. काय आहे, समग्र शिक्षा अभियान पुढची असलेली योजना. समग्र शिक्षा अभियान कधीची आहे 2018ची आपल्याला दिसून येते. मंत्रालय कोणतं आहे, शिक्षण मंत्रालय. आता कोणत्या योजना एकत्रित करून ही समग्र शिक्षा अभियान चालू झालेली आहे, ह्या योजनेवर क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे, कारण की बजेटमध्ये त्याचं नाव आहे म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे. मग समग्र शिक्षा अभियानाचा जेव्हा आपण संदर्भ घेतो तर सुरुवात कधी झाली आहे 2018 मध्ये झाली आहे. कोणत्या कोणत्या योजना एकत्रित केलेल्या आहे तर लक्ष ठेवायचं, सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण अशा प्रकारच्या 3 योजना एकत्रित तयार करून, ह्या 3 योजना एकत्रित तयार करून आपल्याकडे समग्र शिक्षा अभियान आपण तयार केलेलं आहे. कोणतं कोणतं आहे, सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण हे महत्वाचं असलेला संदर्भ आहे. उद्दिष्ट काय असणार आहे तर पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12वी पर्यंत. लक्ष ठेवायचं कुठून कुठपर्यंत तर पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षण काय करायचं आहे, लोकांना द्यायचं आहे, लेकरांना आपल्याला द्यायचं आहे. मग यामध्ये पायाभूत सुविधा सुधारणे, त्याच्यानंतर डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्याच्यानंतर शिक्षक शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्याच्यानंतर SC ST मुली दिव्यांग यांना प्राधान्य स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर फोकस करणे हा त्याच्या मागे काय आहे, महत्वपूर्ण संदर्भ मांडला गेलेला आपल्याला दिसून येते. हे लक्ष ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची योजना, आता पुढची त्याच्यामध्ये आर्थिक भागीदारी कशी असेल, त्याच्यामध्ये बजेटरी अलोकेशन्स कसं केल्या जात असेल तर लक्ष ठेवायचं, केंद्र आणि राज्यांमध्ये सामान्य राज्य असेल तर 60-40 रेशो आहे, ईशान्य राज्य असेल तर 90-10 आहे आणि केंद्रशासित प्रदेश असेल तर 100% आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. उद्दिष्ट काय असणार आहे, साहजिकच आहे. त्याच्यामध्ये आपला जो काही ड्रॉपआउट रेशो आहे तो ड्रॉपआउट रेशो आपल्याला बऱ्यापैकी कमी करायचा आहे. कारण काय, आपल्याकडे लेकरं शाळेमध्ये जातात परंतु शाळेमध्ये गेल्यानंतर ते कम्प्लिशन नाही करत, म्हणजे 5वीला ऍडमिशन घेताना 8वी पासूनच शाळा ड्रॉप आउट केल्या जाते. मग अशा प्रकारे आपल्याला लॉंग टर्म स्वरूपामध्ये त्यांनी 12वी पर्यंत करायला पाहिजे, 12वी पर्यंत त्यांनी एज्युकेशन घेतलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला ही योजना आपण काय करतोय, राबवतोय. शिक्षणाचा दर्जा सुधारवणे आणि डिजिटल आणि सर्वसमावेशक शिक्षण हे इथं देणं हा सगळ्यात महत्वाचा संदर्भ आहे. परत एकदा बघून घेऊ, समग्र शिक्षा अभियान 2018ला सुरू झाली. पूर्वीच्या 3 योजना एकत्रित केलेल्या आहे, सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण. हे सगळ्यात महत्वाचा असलेला संदर्भ आपल्याला दिसून येतोय. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, पुढची असलेली योजना नॅशनल हेल्थ मिशन. कोणती आहे, नॅशनल हेल्थ मिशन. आता नॅशनल हेल्थ मिशन ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की ही योजना कधी सुरू झाली आहे, 2013ला सुरू झालेली आहे. कधी चालू झाली आहे, 2013ला सुरू झाली आहे. कोणाकडनं तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडनं. कोणाकडनं, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडनं याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये उद्दिष्ट काय असणार आहे, सर्व नागरिकांना परवडणाऱ्या दर्जेदार व सुलभ आरोग्याच्या सेवा असेल त्या सेवा आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे.
मुख्य घटक काय असणार आहे लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचं नॅशनल हेल्थ मिशन ह्या दोन योजना एकत्रित तयार करून झालेला आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतंय, ग्रामीण भागासाठी नॅशनल रूरल हेल्थ मिशन होतं आणि शहरी भागासाठी नॅशनल अर्बन हेल्थ मिशन होतं. ह्या दोन योजना आपण एकत्र केलेल्या आहे आणि ह्या दोन योजनेचा असलेला समारोप आपण कशामध्ये करतोय, नॅशनल हेल्थ मिशन मध्ये. मग कधीपासून आहे, 2013 मध्ये असणार आहे. साहजिकच आहे आरोग्याच्या सेवा सगळीकडे समस्वरूपामध्ये परकोलेट करायचं. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर माता मृत्यू दर कमी करणे, बालमृत्यू दर कमी करणे, संसर्गजन्य असंसर्गजन्य रोग यांचं प्रमाण करणे, कमी करणे, पोषण सुधारणा करणे, अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करणे हा त्याच्या मागे काय आहे, मूळ उद्दिष्ट आपल्याला दिसून येते. मुख्य काय भर असणार आहे तर जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये जास्त फोकस करतोय. त्याच्यानंतर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ह्या योजनेवर फोकस करतोय आपण. याच्यामध्ये मिशन इंद्रधनुष्य आणि राष्ट्रीय पोषण अभियान असे महत्वाच्या ज्या काही 4 योजना आहे, ह्या 4 योजना नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत आपण जास्त फोकस करत आहोत. हे लक्षातच ठेवायचं, कारण की याच्यावर क्वेश्चन्स विचारल्या जातो म्हणजे विचारल्या जातोय की आपल्याकडे नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कोणत्या कोणत्या गोष्टीवर फोकस केल्या जाणार आहे. तर जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य आणि राष्ट्रीय पोषण अभियान. महत्व काय असणार आहे तर महत्व असेल प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करायचं, सोबतच सामुदायिक आरोग्य केंद्र स्थापन करायचं. आशा कार्यकर्त्यांची भूमिका काय करायची आहे, वाढवायची आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये नंतर पुढची असलेली महत्वपूर्ण असलेली योजना कोणती आहे लक्षात घ्या. बघा कोणती आहे, प्रधानमंत्री आवास योजना. मग आता ही प्रधानमंत्री आवास योजना ती ग्रामीण भागातली बघितली, आपल्याला कोणती बघायची आहे, अर्बन भागातली, शहरी भागातली. मग यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर कधी सुरू झालेले आहे, 2015 ला. इयर पाठच पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना कुठलचं, शहरी भागातलं, तर 2015 ला चालू झालंय. आणि त्या प्रकारचं असलेलं आपल्याला 2022 पर्यंत सगळ्यांसाठी घरं आपल्याला द्यायची आहे. हा त्याच्या मागचा मूळ कन्सर्न आपल्याला तिथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग साहजिकच आहे शहरी भागातले जे काही गरीब आणि मध्यमवर्गीय जे लोक असणार आहे तर यांना आपल्याला काय करायचं आहे, घरं उपलब्ध करून तिथं द्यायची आहे. मग याच्यामध्ये EWS असेल, LIG असेल म्हणजे लो इन्कम ग्रुप असेल, MIG असेल मिडल इन्कम ग्रुप असेल. अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या लोकांना काय करायचं आहे, बऱ्यापैकी इथं प्रोव्हाइड आपल्याला तिथं करायचं आहे. त्यामुळे लक्षातच ठेवा की अशा संदर्भामध्ये ह्या महत्वपूर्ण असलेल्या बाबी, ह्या महत्वपूर्ण असलेल्या कॉन्सेप्ट तुमच्या काय असायला पाहिजे, क्लिअर कट असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तिथं प्रॉपरली त्याचं काय करता येऊ शकतं, एक्झाम मध्ये टार्गेट करता येऊ शकतं. ठीक आहे. मुख्य घटक काय असणार आहे की आपल्याला झोपडपट्टी पुनर्वसन करायचं आहे आणि गृह कर्जावरचं जे व्याज आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये कमी करायचा आहे. सोबतच सार्वजनिक खासगी भागीदारी आपल्याला वाढवायची आहे आणि स्वतः घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं, आपल्याकडं जेव्हा आपण आवास योजना म्हणतोय अर्बन मधली, शहरी भागातली, तर हे 4 घटकांना फोकस केल्या जाणार आहे. झोपडपट्टीचं पुनर्वसन कमी करायचं, झोपडपट्टी जी वाढत चालली आहे त्यांचं पुनर्वसन करायचं आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉर्ट आउट करायचे. गृह कर्जावरचा व्याज सवलत द्यायची, सार्वजनिक खासगी या गोष्टींना प्रमोट करायचंय, स्वतःचे घर बांधण्यासाठी अनुदान दिल्या जाणारे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फुलफिल केल्या जाईल. आर्थिक मदत कसं असेल, घर बांधण्यासाठी 1.5 ते 2.67 लाखापर्यंत काय केलं जाणार आहे, अनुदान तिथं दिल्या जाणार आहे. झोपडपट्टी कमी करणे, जीवनमान सुधारणे आणि रिअल इस्टेट क्षेत्राला काय करणे, प्रोत्साहन तिथं देणे. लक्षात आहे. मग अशा पद्धतीने असलेल्या संदर्भामध्ये ही योजना आपल्याला लक्षात येऊ शकते. पुढची योजना आहे जी की महत्वाची आहे, मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम, सुधारित व्याज अनुदान योजना आहे. कोणी सुरू केली आहे तर लक्षात ठेवायचं, भारत सरकारने आणि कृषी शेतकरी कल्याण मंत्रालय याच्यामध्ये ही महत्वाचं मंत्रालय म्हणून काम करत आहे. उद्देश काय आहे, शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे हा त्याच्या मागचा असलेला काय आहे, मूळ उद्देश आहे. मुख्य वैशिष्ट्य काय असेल, अल्प मुदतीचे पीक कर्ज 60% व्याजदराने काय केलं जाणार आहे, दिल्या जाणार आहे. वेळेवर कर्ज फेड करणाऱ्याला 3% अतिरिक्त काय दिल्या जाणार आहे तर सवलत दिल्या जाणार आहे.
आणि प्रभावी व्याजदर किती होतोय, मग तो 4% पर्यंत होताना दिसून येतोय. 3 लाखापर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत मिळत असतात. सोबतच कर्ज वितरणासाठी किसान क्रेडिट कार्ड काय केले जाणार आहे, वापरले जाणार आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याकडं जेव्हा केव्हाही अशा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की सुधारित व्याज अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी, कल्याणासाठी किंवा त्यांच्या असलेल्या उपयोगितेत असलेल्या गोष्टींसाठी वापर तिथं केल्या जाणार आहे. लाभार्थी कोण असेल तर लहान आणि अल्पभूधारक व मध्यम शेतकरी असणारे. लक्ष ठेवायचं कोण कोण, लहान, अल्पभूधारक आणि मध्यम शेतकरी असणारे. महत्व काय असणार आहे, शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करणे, कृषी उत्पादन वाढवणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, हा त्याच्या मागे काय आहे, महत्वपूर्ण असलेला संदर्भ आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर एक महत्वाची योजना आहे की ज्याच्यावर आपल्या बजेटने खर्च केलेला आहे, ते म्हणजे काय आहे, सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना. कोणती आहे, सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना. 2 योजना आहे, बघूया नेमकं काय आहे. आता यामध्ये सक्षम अंगणवाडी योजना कोणत्या असलेल्या मंत्रालयाअंतर्गत महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत चालू केलेला आहे. कधी चालू केला आहे, 2021 ला. उद्देश काय आहे लेकरांनो, उद्देश आहे मातृत्व बाल पोषण सुधारणा करणे, बालकांचे आरोग्य विकास साध्य करणे. सिंपल लॉजिकेबल क्वेश्चन आहे किंवा लॉजिकेबल त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बघता येऊ शकतं. मातृत्व म्हणजे आई आणि त्यासोबत बालक यांच्या दोघांचंही पोषण आपल्याला काय करायचंय, वाढवायचं आहे. अशा वेळेस सक्षम अंगणवाडी योजना आणि त्या संदर्भात असलेल्या याचा असलेला संदर्भ आहे. मग पोषण 2 काय आहे हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पोषण 2 योजना जी आहे, या योजनेअंतर्गत आपल्याकडच्या असलेल्या 3 स्कीम आपण काय केलेल्या आहे, इन्क्लूड केलेलं आहे. कोणतं, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, ICDS स्कीम 1975 ला आपण सुरुवात केलेली, ती ICDS स्कीम आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. दुसरी गोष्ट ते म्हणजे काय आहे, पोषण अभियान आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे काय, तर ते म्हणजे तुमचं असलेलं स्कीम फॉर अडल्ट गर्ल्स. हा सगळ्यात महत्वाच्या असलेल्या 3 योजना मिळून आपण काय करतोय, पोषण क्रमांक 2 ही योजना काय जी आहे ती आपण चालू करतोय. मग त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस असेल, पोषण अभियान असेल, स्कीम फॉर अडल्ट गर्ल्स असेल, तर यांचा असलेला वापर तिथं करतोय. आता सक्षम अंगणवाडी जी काही योजना आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्याकडे अंगणवाडी केंद्राचे काय करायचे, आधुनिकीकरण करायचे. याच्यामध्ये स्मार्ट उपकरणे, सुधारित पायाभूत सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि तिथं प्रशिक्षण तिथं दिल्या जाणार आहे. मग अशा पद्धतीने जर आपण बघायला गेलं तर लक्ष ठेवायचं, पोषण अभियान कधी सुरू झाली आहे, 2021 ला चालू झालेली आहे. पोषण 2 काय आहे, तर उर्वरित असलेल्या योजनांचं एकत्रीकरण याच्यामध्ये केलेलं दिसून येतंय. मग आता यामध्ये उद्दिष्ट गट कोणता आहे पोषण 2 मध्ये, तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गर्भवती माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली हे तिन्ही घटक त्याच्यामध्ये असणार आहे. फक्त बालके आणि स्तनदा माता आणि गर्भवती माता ह्या येत नाही, तर लक्ष ठेवायचं किशोरवयीन मुली पण त्याच्यामध्ये येणार आहे. कुपोषण कमी करणे, अॅनिमियाचं प्रमाण कमी करणे आणि बाळाचे जे काही जन्माच्या वेळेस कमी इथं वजन होत असतं ते आपल्याला काय करायचं आहे, इथं टाळायचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर हे पोषण 2 जो आहे तर हा पोषण 2 च्या संदर्भामध्ये तिथं असणार आहे. आलं लक्षात हे. त्याच्यानंतर महत्वाची योजना आहे PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. कोणती आहे, प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना. कधी सुरू झालेली आहे, 2024 ला सुरू झाली आहे भारत सरकारने. साहजिकच आहे, घरावर काय बसवायचे, सोलार पॅनल बसवायचे आणि दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज आपल्याला काय करायची आहे, द्यायची आहे. त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं, आपल्याला सोलार पॅनल बसवायचं आहे आणि दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज काय करायची आहे, तिथं द्यायची आहे. प्रमुख वैशिष्ट्ये, रूफटॉप सोलार पॅनल साठी 40% पर्यंत काय करायचं आहे, अनुदान द्यायचं आहे. 1 कोटी घरांना लाभ देण्याचे असलेले लक्ष दिलेलं आहे. वीज बिलामध्ये काय करायची आहे, मोठी बचत आपल्याला तिथं करायची आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. लाभार्थी कोण असेल, मध्यम आणि गरीब वर्गातील कुटुंब त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. त्याच्यामध्ये महत्व काय, रिन्युएबल एनर्जीला वाढ करायची, ऊर्जा वाढ, आत्मनिर्भरता आणि पर्यावरण संरक्षण हा त्याच्या मागे काय आहे, मुख्य उद्देश आहे. कधी सुरू झाली आहे, तर लक्ष ठेवायचं 2024 ला. तुम्हाला इथं कन्फ्युज करण्यासाठी 2025 पण टाकल्या जात आहे. त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं की आपल्याला कुठं योजना चालू झालेली आहे. त्याच्यानंतर आहे भारत नेट योजना. आता ही योजना फार महत्वाची आहे, शेवटची योजना आहे जी की एक्झामला आपल्याला विचारल्या जाऊ शकते. भारत नेट योजना
भारतनेट योजना भारत सरकारची डिजिटल कनेक्टिव्हिटीची योजना आहे की ज्याचा मूळ उद्देश देशातील सर्व ग्रामपंचायतींना, शब्द काय आहे, देशातील सर्व ग्रामपंचायतींना उच्च गती ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आपल्याला काय करायचं आहे, जोडून द्यायचंय. ही योजना 2011 मध्ये राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क्स म्हणून काय केली होती, सुरू झाली होती. लक्षात ठेवायचं, ह्या योजनेचं मूळ नाव काय आहे, 2011 मध्ये जी सुरू झाली राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क जी आहे, तर ही तेव्हा योजना सुरू झालेली आहे. 2015 पासून ह्या योजनेचं नाव काय आहे, भारत नेट आहे. येतं लक्षात. अशा पद्धतीने इथं थोडंसं लक्ष द्यायचं आहे की भारत नेट ही जे काही आहे तो संदर्भ 2015 पासून झालेला आपल्याला दिसून येतोय. यामध्ये आपल्याकडं भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड नावाने काय केल्या जाणार आहे, राबवल्या जाणार आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. या योजनेअंतर्गत आपण काय करतोय, तर ऑप्टिकल फायबर जे केबल्स आहे याच्यामध्ये 2.5 लाख ग्रामपंचायतींना किमान 100 MBPS वेगाचे काय करतोय आपण, इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करण्याचं वचनबद्धता आपण तिथं दिलेली आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मुख्य उद्दिष्ट कोणते असणार आहे, ग्रामीण भागामध्ये डिजिटल जो काही कमीपणा आहे तो कमी करायचा, ई गव्हर्नन्सला, ई हेल्थला बऱ्यापैकी इथं प्रमोट करायचा, ई एज्युकेशन, ई बँकिंग यांना आपल्याला वाढवायची आहे. अंमलबजावणीचे टप्पे आपण फेज 3 मध्ये केलेला आहे. फेज 1 मध्ये 1 लाख ग्रामपंचायती जोडल्या गेलेल्या आहे. फेज 2 मध्ये उर्वरित ग्रामपंचायतीला जोडण्याचे उद्दिष्ट आहे. आणि फेज 3 आहे, शेवटच्या टप्प्यात घराघरामध्ये फायबर कनेक्टिव्हिटी आपल्याला वाढवायची आहे. महत्व काय, भारतनेट मुळे भारत ग्रामीण भागामध्ये डिजिटल समावेशन, रोजगार निर्मिती आणि शिक्षण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर वाढलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की ह्या योजना फार महत्वाची आहे. आणि ह्या योजनेच्या आधारे तुम्ही काय करणार आहात, तर इथं एक्झामच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्वपूर्ण आहे ह्या सगळ्यांची असलेली महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. आलं लक्षात. होप सो तुम्हाला अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये हे जे काही योजना आहे ह्या योजनेचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन आला असेल. आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला लेकरांनो, कारण की आपण दररोज असे काहीतरी इंटरेस्टिंग असलेले व्हिडिओ जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे असणार आहे ते आपण घेतोय. थँक्यू सो मच.